विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल मधील एक्सरसाइज 1.1 आणि एक्सरसाइज 1.2 पाहिलेलं आहे पूर्णपणे. आता आपण एक्सरसाइज 1.3 ला जाणार आहोत, डिटरमिनंट्सला. अतिशय महत्वाचा भाग आहे. पहिल्यांदा समजावून घ्या, समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. समजा a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 स्टँडर्ड फॉर्म मधलं इक्वेशन आहे. दुसरं a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 हे दुसरं स्टँडर्ड इक्वेशन आहे. याचे कोइफिशियंट जे आहे बा a1 a2 आणि y चे b1 b2 याच्यापासून डिटरमिनंट तयार होतो d. याच्यापासून d हा डिटरमिनंट तयार होतो आणि ते सोडवायचं कसं बा, तिरकस गुणाकार करायचा a1 b2 मायनस या दोघांचं तिरकस गुणाकार a2 b1 लक्षात ठेवा. हाच क्रम लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने तुम्हाला करता येईल. मग dx कसं काढायचं, dy कसं काढायचं नंतर आपण बघू. पहिल्यांदा डिटरमिनंटची व्हॅल्यू काढणं शिकूया आपण. ओके, पहा डिटरमिनंट d इज इक्वल टू a1 a2 b1 b2 कोएफिशिएंट ऑफ द x आणि y व्हेरिएबलचे घेतले आणि मग a1 b2 मायनस a2 b1 हा तुमचा फॉर्म्युला आहे डिटरमिनंटचा. ओके, या ठिकाणी पहा सोडवूया आपण गणित. 3, 4 हे x चे कोएफिशिएंट आहेत आणि 2, 5 y चे कोएफिशिएंट आहे. लक्षात ठेवा. सोडवायचं कसं, तिरकस गुणाकार 3 इंटू 5 किती 15 आणि 4 इंटू 2 किती 8. 15 मायनस 8 राईट. 3 5 जा 15 3 इंटू 5 मायनस राईट 4 इंटू 2 और 2 इंटू 4 कसं येईल 2 इंटू 4 ला का 4 इंटू 2 ला 15 मधून 8 गेले 7 झालं. इतकंच तुम्हाला उत्तर काढायचं आहे परीक्षेला. या ठिकाणी पहा मी गणित इथं दिलेलं आहे ते सोडवून दाखवतो. 8 3 जा 24 मायनस 3 इंटू 2 राईट. मायनस ऑफ मायनस प्लस होणार आहे. लक्षात, हे मायनस आहे. लक्षात आलं, मायनस 3 इंटू 2. आता या ठिकाणी 24 मायनस मायनस प्लस 6 राईट. 24 प्लस 6 30 दॅट्स युअर आन्सर. असंही आपल्याला करता येईल. लक्षात आलं, सोडवता येईल. फिल इन द ब्लँक्स स्वरूपात येतं. कधी कधी आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट असं सांगतात. लक्षात आलं, इतकं सोपं असतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटरमिनंट. फार सोपं आहे पहा. तिरकस गुणाकार करा. -1 इंटू 4 मायनस 2 इंटू 7. ओके, -1 इंटू 4 मायनस 4 मायनस 2 इंटू 7 दॅट इज 14. -4 मायनस 14 म्हणजे मायनस 18 राईट. दोन्ही निगेटिव्ह असेल तर ऍडिशन करा, ऍडिशनला निगेटिव्ह साईन राईट. नेक्स्ट दुसरं, याची व्हॅल्यू -18 आली. ठीक आहे. 5 मायनस 7 30 राईट. 5 इंटू 0 0 येणार आणि -7 इंटू 3 मायनस 21 मायनस मायनस प्लस होणार राईट. मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. 0 प्लस 21 21. गॉट इट. त्यानंतर पुढचा प्रश्न अवघड नाही आहे, सोडवण्याची पद्धत तीच ना रे. काय एवढं काय विचार करायची गरज. तुम्हाला फ्रॅक्शन दिसले की घाबरायला आले. लक्षात आलं का. 7/3 इंटू 1/2 करा पहिल्यांदा. मायनस 3/2 इंटू 5/3. आता कसं करायचं हे सांगतो इथं. 3 2 6 इथं 3 2 6 म्हणजे डिनॉमिनेटर सेम येणार आहे. त्यामुळे जास्त विचार करू नका. 7/6 मायनस 5 3 15/6 राईट. मग 7 मायनस 15 करा, दॅट इज -8. -8/6 म्हणजे 4/3 मायनस 4/3 राईट. किती सोपं असतं किती. आता एखादं मी गणित तिथे देतो तुम्हाला, बघा लक्ष द्या. समजा 5 -2 -3 -4 असं काहीतरी असेल. काही देऊ शकतात. लक्षात आलं का. इथे याचा मल्टिपल करा. 5 इंटू -4 -20 मायनस इथं -2 इंटू -2 -6 मायनस मायनस प्लस होणार म्हणजे -6 येणार. लक्षात आलं. -2 इंटू -3 प्लस 6 आला राईट. आणि हा मायनस आहे नाहीच म्हणजे -26 हे तुमचं उत्तर आलं. घाई करू नका, चुका होतात त्याच्यामध्ये, त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. हा आपला दुसरा प्रश्न सुद्धा संपला. ओके, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. तिसरा प्रश्न म्हणजे काय, सॉल्व द इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल्स म्हणजे काय,
लक्षात आलं? हा क्रॅमर्स रूल म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया पहिल्यांदा, आणि तो समजला की तुम्हाला ही गणित सहज सोडवतात. लक्षात, सगळ्यात सोपी पद्धत हीच आहे क्रॅमर्स रूलची. हा, समजावून घ्या व्यवस्थित, एक दोन गणित पहिल्यांदा समजावून घ्या, बेसिक पहिल्यांदा बघू, आणि बेसिक समजलं की तुम्ही कुठलंही गणित करू शकता. ठीक. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 इक्वेशन पहिलं, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 इक्वेशन दुसरं. राईट, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. a1 a2 b1 b2 c1 c2. बा a1 a2 हे x चे कोइफिशियंट आहेत, b1 b2 y चे कोइफिशियंट आहेत, c1 c2 ह्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत. ओके, म्हणजे आपल्याला डी काढायचं असेल तर x आणि y चे कोइफिशियंट घ्यायचे. मग काय सांगितलं होतं तुम्हाला, आठवत असेल तर बघा. मग याचा तिरकस गुणाकार a1 b2 मायनस a2 b1 झालं. सोडवण्याची पद्धत हीच आहे. नंतर आपल्याला डीएक्स काढायचा आहे. डीएक्स काढत असताना काय करायचं, एक्स चे कोइफिशियंट घ्यायचे नाहीत, त्याच्याऐवजी c1 c2 घ्यायचे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म घ्यायच्या, आणि y चे कोइफिशियंट तसेच ठेवा b1 b2. सोडवा c1 b2 मायनस c2 b1. राईट, ही डीएक्स ची व्हॅल्यू. त्यानंतर डीवाय ची व्हॅल्यू काय येईल, a1 a2 ॲज इट इज ठेवा. राईट, y चे कोइफिशियंट घेऊ नका, कारण y ची व्हॅल्यू काढायची आहे. y b1 b2 घेऊन त्याच्याऐवजी काय c1 c2 घ्या. सोडवा a1 c2 मायनस a2 c1. समजतं तुम्हाला? परत सांगतो बा, लक्ष द्या. ज्यावेळेला एक्स डीएक्स काढायचा असतो त्यावेळेला एक्स चे कोइफिशियंट घ्यायचे नाही. मग कुठले घ्यायचे, त्याच्याऐवजी c1 c2, आणि मग y चे तसेच ठेवा b1 b2. ज्यावेळेला डीवाय काढायचं असतं त्याला हे कोइफिशियंट घ्यायचे नाहीत, कुठलाचे, y चे. मग कुठले घ्यायचे, a1 a2 घेतलं, आणि लास्ट c1 c2 घेतलं. राईट, c1 c2 कुठले, कॉन्स्टंट टर्मचे, आणि मग तिरकस गुणाकार करा a1 c2 मायनस a2 c1. समजतं? बस इतकंच काय ते आहे. आणि आपण जी गणित सोडवू, गणित सोडवलं तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल. समजलं? ओके. सॉल्व इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, असा क्वेश्चन येतो. पहिल्यांदा लिहा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा. 3x मायनस 4y 10 आहे, ऑलरेडी आहे. दुसरं 4x प्लस 3y इक्वल टू 5, हे पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. पहिल्यांदा नेहमी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे, ax. स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे तर a1x किंवा ax प्लस b1y इज इक्वल टू c1. राईट, किंवा ax प्लस by इज इक्वल टू c. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म झाला. थोडक्यात एक्स आणि वाय चे जे काय टर्म्स असतील त्या LHS ला आणि RHS ला फक्त कॉन्स्टंट टर्म. समजतं? चलो लक्ष द्या. याच्यावरून पहिल्यांदा डी काढायचं आपल्याला, याची कंपॅरिझन करा. राईट, इक्वेशन 1 and 2 इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू, या फॉर्म मध्ये आहेत का, तर आहेत. आता आपल्याला डी काढायचं आहे. 3 आणि 4 घ्या, मायनस 4 आणि 3 घ्या. राईट, समजतं? पहिल्यांदा एक्स चे कोइफिशियंट घ्या, नंतर वाय चे कोइफिशियंट सोडवा. 3 3 जा 9, मायनस 4 इंटू मायनस 4 दॅट इज मायनस 16. 9 मायनस ऑफ मायनस 16 प्लस 16 होतील. 9 प्लस 16 दॅट इज 25. ओके, आणि लक्षात ठेवा डी ची व्हॅल्यू कधीही 0 असत नाही. डी इज नॉट इक्वल टू 0. लक्षात ठेवा, डी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते किंवा निगेटिव्ह येते, 0 कधीच येत नाही. डीएक्स ची व्हॅल्यू 0 येऊ शकते, डीवाय ची व्हॅल्यू 0 येऊ शकते, बरोबर का, परंतु डी ची व्हॅल्यू कधीच 0 येत नाही. याचं कारण तो डिनॉमिनेटरला जाणार आहे नंतर फॉर्म्युलानुसार. राईट, आता आपल्याला डीएक्स काढायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं 3 4 हे जे आहेत ना एक्स चे कोइफिशियंट ते घेऊ नका, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म घ्या. 10 5 घेतला, मायनस 4 3 ॲज इट इज वाय चे कोइफिशियंट. अर्थात सोडवा. 10 3 जा 10 इंटू 3 मायनस 4 इंटू 5 दॅट इज मायनस 20. 30 मायनस ऑफ मायनस 20, 30 मायनस ऑफ मायनस 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 काय होईल रे, प्लस. 30 प्लस 20 दॅट इज 50. ओके, त्यानंतर डीवाय काढा. डीवाय काढत असताना वायच्या टर्म घेऊ नका. मायनस 4 3 3 4 चालेल, 10 5 चालेल. राईट, समजलं? 3 4 घेतले, वायच्या टर्म घेतल्या नाही, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म घेतल्या. राईट, सोडवा. 3 5 15 क्रॉस मल्टिप्लिकेशन, मायनस 4 इंटू 40 दॅट इज 15 मायनस 40. मग 40 मधून 15 गेले, 25 ला साइन मायनस मायनस मायनस. बरोबर. आता डीएक्स म्हणजे काय आणि डीवाय म्हणजे डेफिनेशन काय सांगते बा, एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डीवाय अपॉन डी. हे सूत्र आहेत, लक्षात आलं का? हे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले समजावून घ्या. बस, तुम्हाला लक्षात आलं? चलो,
बाय क्रॅमर्स रूल काय रूल सांगतं, एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डीवाय अपॉन टू. लक्षात डिनॉमिनेटरला डी आहे म्हणून डिटर्मिनंट्स कधी झिरो असता कामा नयेत. बरोबर, डीएक्स किंवा डीवाय झिरो चालते, समजतं. आता किमती टाका, काय म्हटलं, डीएक्स ची किंमत 50 अपॉन 25 अँड डीवायची किंमत किती आहे, -25 अपॉन 25. 25 टू जा 50, दॅट इज एक्स इक्वल टू 25 ला 25 जातील -1 येईल वायची किंमत. झालं, एक्स ची व्हॅल्यू 2 आली, वायची व्हॅल्यू -1. दॅट्स वर आन्सर, दॅट इज सोल्युशन सेट. खतम. बा इतकं सोपं आहे. दुसरं गणित घेऊ म्हणजे तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. पहिल्यांदा इकडे लक्षात, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही आहे. 4x + 3y -4 तिकडे ना +4 होईल. से स्टँडर्ड फॉर्म मध्ये ना हा -4 जो आहे तो तिकडे ना म्हणजे +4 स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय येईल, 4x + 3y = 4. राईट, हे समजणं गरजेचं आहे बेटा. पहिलं इक्वेशन मिळालं. दुसरं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही आहे, -5y इकडे आणा म्हणजे बरोबर, म्हणजे 6x + 5y = 8 असं तयार होईल. वा, -5y आहे ना ते इकडे आणा, ते काय होईल, 6x + 5y होईल. बरोबर, 6x + 5y = 8. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळालं का, तर हो, हे दोन्ही इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळाली. द इक्वेशन 1 and 2 आर इन ax + by = c. आता पहा, 4, 6, 3, 5 याच्यावरून डी काढणार होतो. राईट, आता 4, 5 जा किती 20 आणि 6, 3 जा किती 18. 20 - 18 दॅट इज 2. इट इज नॉट इक्वल टू 0. राईट, dx समजला, डी समजला. dx काढत असताना काय, 4, 6 घेणार नाही, त्याच्याऐवजी 4, 8 घेणार होतो. राईट, 4, 8 आणि 3, 5 ॲज इट इज. राईट, मग 4, 5 जा 20, त्रिकस गुणाकार करा, -8, 3 जा 24, 20 - 24 -4 येईल. राईट, -4 येईल. त्यानंतर डीवाय काढत असताना काय करायचं रे, 3, 5 घ्यायचं नाही, त्याच्याऐवजी 4, 8 घ्या. 4, 6 ॲज इट इज. 4, 6 आणि 4, 8. 4, 8 जा 24, 6, 4 जा. पहा, डीवाय काढत असताना काय करायचं आपल्याला, तर 4, 6 आपण घेणार, वायचं 3, 5 ते घेणार नाही, त्याच्याऐवजी 4, 8 घेणार. राईट, आता सोडवा. 4 × 8 किती झाले, 32. 6 × 4 किती झाले, 24. 32 मधून 24 गेले, उत्तर किती आलं बघा, 8 आलं. राईट, आता बाय डेफिनेशन, बाय क्रॅमर्स रूल, x = dx अपॉन डी फॉर्म्युला लिहा आणि y = dy अपॉन डी. राईट, x ची किंमत, dx ची किंमत किती आहे, -4 आहे. d ची किंमत किती आहे, 2 आहे. राईट, dy ची किंमत 8 आहे. परत d ची किंमत 2 आहे. टाका, नवीन कुठं नाही, शोधून इथून टाकायचे आहेत, बाकी काय नाही. इथं -4/2 दॅट इज -2 अँड 8/2 दॅट इज 4. हो गया, दॅट्स युअर आन्सर. किती सोपं आहे बा मित्रो. एक लक्षात ठेवा, आपण काळजीपूर्वक जे सांगतोय तेवढं लक्षात ठेवा, त्याप्रमाणेच करा, नवीन शोध लावू नका. आता आपण तिसरं गणित पाहणार आहोत. काय गणित आहे बा, x + 2y = -1 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, आहे. 2x - 3y = स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, आहे. तर काहीच प्रश्न नाही, स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे, त्यामुळं काय फार मोठा विचार करायची गरज नाही. 2x - 3y. राईट, पहिल्यांदा डी काढा, म्हणजे इथं कोएफिशियंट नाही, 1, 1, 2 आणि 2 - 3 डी काढा. डिटर्मिनंट्स इक्वेशन आपण ax + by = c स्वरूपात दिलं. डी काढा, इथे काहीच नाही म्हणजे 1, 1, 2 आणि इथे 2, 3 -3. राईट, त्रिकस गुणाकार करा, 1 × -3 -3, 2 × 2 4, -3 - 4 दॅट इज -7. राईट, त्यानंतरचा प्रश्न बघ, डी काढला तर dx काढा. dx काढत असताना x चे कोएफिशियंट घ्यायचे नाही, त्याचे कॉन्स्टंट -1 आणि 12 घ्या पहिल्यांदा, आणि 2 - 3 ॲज इट इज तिथं आहे तिथंच. बरोबर, आता तिरकस गुणाकार, -1 आणि -3 +3 गुणाकार त्यांचा, आणि 2 × 12 दॅट इज 24, +3 - 24 दॅट इज -21. राईट, 24 मधून 3 गेले, 21, 21 ला साइन मायनस. राईट, आता हे सबट्रॅक्शन फटाफट आल्या पाहिजेत, लक्षात आलं. त्यानंतर डीवाय काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला, 2, 3 हे घेणार नाही आपण. राईट, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म घेणार, 1 आणि 2 चालतील. 1 आणि 2 -1 आणि 12 घ्या. 1 × 12 12 -1 × 2 दॅट इज -2. 12 -2 +2 होणार आहे, लक्षात ठेवा.
12 + 2 दॅट इज 14. बस आपल्या बाय डेफिनेशन बाय क्रॅमर्स रूल काय आपण लिहिणार आहोत, x इज इक्वल टू dx अपॉन dy, y इज इक्वल टू dy अपॉन dy. बरोबर फॉर्म्युला समजला. चलो नेक्स्ट किमती टाका. पहा dx ची किंमत -21, d ची किंमत -7, मायनस मायनस प्लस होणार. 7 1 जा 7 3 जा x ची व्हॅल्यू 3 येईल. या ठिकाणी प्लस आणि मायनस याचा भागाकार मायनस येणार. 7 1 जा 7 2 जा म्हणजे 3 - 2 हे तुमचं स्टँडर्ड आन्सर येईल. दॅट्स युअर आन्सर. ओके, दॅट्स द सोल्युशन सेट. गॉट इट? समजतं तुम्हाला? त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा. द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे फोर्थ मध्ये बघा. 6x - 4y -12 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्याला इक्वेशन 1 म्हणा. फार तर ते लहान करता आलं तर करा, नाही केलं तर काय फार मोठा फरक पडत. लहान करूया आपण, 2 ने डिवाइड होतो ना प्रत्येकाला. म्हणजे 3x - 2y -6 इक्वेशन 1. इक्वेशन 2 बघा, इथे भाग जातो का नाही जात क्वेश्चन, म्हणून ते तसंच ठेवा. आता इकडे लक्ष द्या. 3 हा कोएफिशियंट आहे, -2 - 3 हा y चा कोएफिशियंट आहे आणि कॉन्स्टंट टर्म -6 - 2 आहे. लक्षात आलं का? हे महत्वाचं आहे, नाही तर चुकून आपण वरती जाऊ शकतो. बरोबर, त्यामुळे चुका टाळायच्यात आपल्याला. चलो, इक्वेशन इन द फॉर्म ऑफ व्हॉट ax + by = c या स्वरूपात मिळालं आपल्याला. चलो, 3 -2 - 3 याच्यावरून d काढा. समजतं? आता 3 × -3 -9 येईल. -2 × 8 मायनस प्लस होणार आहे इथे, कारण -16 मायनस प्लस 16 होणार आहे. चला, -9 -16 मायनस प्लस होणार, राईट? मग 16 मधून 9 गेले, 7 राहिले. समजतं? इज नॉट इक्वल टू 0. डी ची व्हॅल्यू कधी 0 येत नाही. नेक्स्ट, dx काढा. dx काढत असताना 3 आणि 8 जे x चे कोएफिशियंट ते घेणार नाही, त्याच्या जो कॉन्स्टंट -6 - 2 घेणार आणि -2 - 3 ॲज इट इज. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन, -6 × -3 मायनस प्लस 18 येईल. -2 × -2 मायनस प्लस 4. बरं, 18 - 4 दॅट इज 14. पहा, लक्ष द्या, ह्या किमती काढताना जर चूक केलात कॅल्क्युलेशनची तर तुमच्या चुका 100% होणार. त्यानंतर डिवाय कसं करतात रे, तर -2 - 3 कोएफिशियंट ते घेऊ नका. 3 8 घ्या आणि -6 - 2 घ्या, कॉन्स्टंट टर्म घ्या. सोडवा. 3 × -2 राईट, -6 × 8. आता 3 2 जा 6 -6 या ठिकाणी -48 आणि मायनस प्लस होणार 48. 48 मधून 6 गेले, किती राहिले? 48 मधून 6 गेले 42. गॉट इट? आता फॉर्म्युला वापरा, क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल काय x इज इक्वल टू dx अपॉन dy इज इक्वल टू dy अपॉन n. किमती टाका, बाकी काही नाही. 14/7 दॅट इज 2, 42/7 दॅट इज 6. संपलं, साधा भागाकार आहे. दॅट्स युअर आन्सर. चौथं गणित झालं. त्यानंतर पाचवं गणित बघा, ते सुद्धा फॉर्म मध्ये दिलेलं आहे का, तर आहे ना. प्रत्येक वेळेला एक्स आणि वाय व्हेरिएबल असतील असं नाहीये. एनी 2 व्हेरिएबल लक्षात येते, एम आणि एन आहे, घाबरू नका. 4 6 आणि किती आहे? 54 आहे. याचं लहान करता येईल का, तर 2 ने डिवाइड होतो ना, लहान करता येते इक्वेशन. 2 ने डिवाइड करा म्हणजे 2m + 3n इज इक्वल टू 27. समजतं का? पहा, 4m + 6n इज इक्वल 54 आहे. 2 ने डिवाइड करा प्रत्येकाला, राईट? मग 2m + 3n इज इक्वल 27. इक्वेशन 1 मिळालं आपल्याला. आता 3m + 2n इज इक्वल 28. इक्वेशन 2 मिळालं, राईट? आता सोडवूया आपण. इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax + by इज इक्वल टू c या स्वरूपात आहेत तर आहेत. बरोबर, 2 3 आणि 3 2 वरून आपल्याला डी काढायचं. मग 2 2 जा 4 -3 3 जा 9. मग काय येईल? 4 - 9 दॅट इज -5 इज नॉट इक्वल टू 0. नंतर dx काढा. dx ला x चे कोएफिशियंट घेऊ नका, सॉरी m चे कोएफिशियंट घेऊ नका, म्हणजे 2 3 घेऊ नका, त्याच्याऐवजी 27 28 घ्या. आणि इथे 3 2 n चे कोएफिशियंट ॲज इट इज लिहा, राईट? समजतं? आता त्रिकस गुणाकार. चला, 27 × 2 दॅट इज 54 -28 × 3 दॅट इज 84, राईट? 54 - 84 मधून 54 गेले, 30 30 ला साइन मायनस. ओके, नेक्स्ट
डीएन काढूया. डीएन काढत असताना एनचे कोएफिशियंट घेऊ नका, बरोबर. इथं जसं डीएम काढलं एमचे कोएफिशियंट घेतलं नाही, तसं डीएन काढत असताना एनचे 3 2 घेऊ नका. 2 3 चालेल. 2 3 आणि 27 8 हे चालतील. पुढे 2 इंटू 28 56 मायनस 3 इंटू 27 81, राईट. या दोघांचा सब 81 मधून 56 गेले, किती राहिले बा? 25. 25 ला साईन कुठले? मायनस. ओके. त्यानंतर बाय डेफिनेशन, बाय क्रॅमर्स रूल, काय रूल सांगतो? एम इज इक्वल टू डी एम अपॉन डी, एन इज इक्वल टू डी एन अपॉन डी, राईट. फॉर्म्युला किंमती टाका, बाकी काही शोध लावू नका. -30 अपॉन -5, -25 अपॉन -5, मायनस मायनस प्लस होईल. 6 एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू 5. चालू, संपलं. दॅट्स युअर आन्सर. किती सोपं आहे बा. म्हणजे तुम्हाला वाटतं हे अवघड आहे, नाही. डोकं स्थिर पाहिजे तर तुम्हाला ते करता येतं. त्यानंतरचा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न काय दिले हो? 2x + 3y स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? आहे. परंतु दुसरं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे. लक्षात आलं का? पहिलं इक्वेशन आहे, दुसरं करायचं आहे. ते कसं करणार मी तुम्हाला दाखवतो. लक्ष द्या. हे दुसरं इक्वेशन बा. 2 ने प्रत्येकाला मल्टिपल करा, म्हणजे 2x मायनस, बरोबर, y अपॉन 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 2. तर हे जातील ना रे, म्हणजे 2x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं. हे करणं गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे. राईट. 2 न मल्टिपल करा, 2x मायनस वाय इज इक्वल टू 1, राईट. इक्वेशन 2 मिळालं. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय करायचं आहे? तशी गरज नाहीये 2 ने मल्टिपल करण्याची वगैरे. सॉरी, ह्याचं रिझन इथे हे रिझन ऍक्च्युली इथे पाहिजे, राईट. टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1, इक्वेशन सेकंड, राईट. काय केलं? मल्टिप्लाय बोथ द साइड बाय 2. ओके. आता ह्या दोन्ही इक्वेशन जे आहे, हे पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन, याच्यावरून डी काढायचं आहे. 2 2 आणि 3 -1 वरून डी काढायचं आहे, राईट. समजतं तुम्हाला? इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax + by इज इक्वल टू सी या स्वरूपात आहे, नो डाऊट, बरोबर. पहा, 2 2 आणि 3 -1, राईट. मग करा. 2 इंटू -1 -2, 2 इंटू 3 6, -2 -6 दॅट इज -8 विच इज नॉट इक्वल टू 0, राईट. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? dx काढत असताना 2 2 हे जे कोएफिशियंट x आहे ते घेणार नाही, त्याच्याऐवजी 2 1 घेणार. 2 1, 3 -1 ॲज इट इज. करा. 2 इंटू -1 -2, -1 इंटू 3 -3. व्हॉट शुड बी आन्सर? 3 -2 -3 दॅट इज -5, राईट. dy काढत असताना काय करायचं रे? या ठिकाणी 3 -1 घेऊ नका, राईट. त्याच्याऐवजी काय घ्या? 2 1, बरोबर. 2 2 ॲज इट इज. 2 1 2, -2 इंटू 2 4, 2 -4 दॅट इज -2, राईट. म्हणजे डी ची व्हॅल्यू मिळाली किती? -8. dx ची व्हॅल्यू काढली -5, dy ची काढली -2. फॉर्म्युला लिहा बाय युझिंग क्रॅमर्स रूल. काय क्रॅमर्स रूल सांगतो? x इज इक्वल टू dx अपॉन डी अँड y इज इक्वल टू dy अपॉन डी. किमती टाका. पहा, -5 अपॉन -8, मायनस +5/8. या ठिकाणी -2 अपॉन -8 म्हणजे 1/4, राईट. दॅट्स युअर आन्सर. हो काय? इतकं सोपं आहे. तुम्हाला काय करायचंय? अशाच प्रकारचे प्रश्न प्रॉब्लेम सेट मध्ये, राईट, ते तुम्ही सोडवायचे. समजतं? किंवा कुठलंही एक्झाम्पल जरी असलं तुमचं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, तरी सुद्धा क्रॅमर्स रूलनं तुम्ही सोडवू शकता. समजतं? ओके. इथं आपलं 1.3 कम्प्लीट झालेलं आहे. 1.3 कम्प्लीट झालेलं आहे. मित्र, धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. भूमितीसारखा किचकट विषय आहे, परंतु मी ॲनिमेशनच्या साहाय्याने किंबहुना अतिशय इंटरॅक्टिव्ह मेथडनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाहीये मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे
मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. प्रामाणिकपणे आपल्याला जॉमेट्रीमध्ये अल्जेब्रामध्ये यश आणायचं आहे तर नक्कीच याचा फायदा होणार. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.